all to the GradX Academy's data science with Python demo session. Let's start with my introduction, guys. My name is Shubham. I'll be one of the instructors for this whole course. Right, I'll be covering mostly a Python related session in your particular data science classes. Okay, about my introduction, I have nearly 6 years of industry experience in the IT industry. I worked for the companies like Maven Systems. Then I worked for the Nvidia, and then I am currently working at Markwell. Okay, so let's start the session. So today's session is all about data science, right? Before starting the session, काही गोष्टी मी क्लिअर करतो. आय नो मराठी, आय नो इंग्लिश, आय नो हिंदी, राईट. या तिन्ही लँग्वेज मध्ये मी कम्फर्टेबल आहे. तुम्ही मला कुठल्याही लँग्वेज मध्ये कधी पण क्वेश्चन विचारू शकता आणि बी इंटरॅक्टिव्ह विथ द सेशन्स, राईट. ओके, सो आजच्या सेशनचा अजेंडा आहे की आपण काय काय गोष्टी डिस्कस करणार आहे. लेट्स हॅव अ लुक इन टू दिस. सो आज आपण डेटा सायन्स बद्दल, ओव्हरऑल डेटा सायन्स काय असते आणि डेटा सायन्स कसं वर्क होते या कॉन्सन्ट्रेट करणार आहे. सो डेटा सायन्स बद्दल आपण डिस्कस करणार आहे आधी. त्यानंतर वाय इट इज बूमिंग, का बरं बूमिंग आहे, त्याचं रिझन काय आहे यावर आपण डिस्कस करू. त्यानंतर व्हॉट आर द जॉब अपॉर्च्युनिटीज. आय बी शोईंग द जॉब अपॉर्च्युनिटीज ऑन द लिंक्डइन वर दाखवेल मी तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारच्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहे, तुम्ही कुठे कुठे जॉब तुम्हाला भेटू शकतो, राईट. कोणत्या कंपनीमध्ये डेटा सायन्स साठी मल्टिपल ओपनिंग राहणार आहे, फ्युचर स्कोप बद्दल आपण डिस्कस करणार आहे. त्यानंतर मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या रिक्वायरमेंट्स फ्लोट होत आहे सध्या डेटा सायन्स या पर्टिक्युलर कोर्स बद्दल. त्यानंतर कोर्सचा सिलेबस काय राहणार आहे, राईट. व्हेरी इम्पॉर्टंट टाइमलाईन काय राहणार आहे आणि व्हॉट इज द स्टडी पॅटर्न ऑफ ग्रॅडेक्स अकॅडमी, या सर्व गोष्टींवर आपण म्हणजे डिस्कस करणार आहे. सो लेट स्टार्ट विदाउट वेस्टिंग द टाइम. आपण सेशनला स्टार्ट करू. सो फर्स्टली, राईट, बिफोर मी टेलिंग यू अबाउट द डेटा सायन्स काय असते, आय वॉन्टेड टू नो यू फ्रॉम गाईज, राईट. तुमच्याकडून मला डेटा सायन्स बद्दल जर माहिती भेटली की तुम्हाला काय वाटते डेटा सायन्स काय आहे, तर मला म्हणजे अंदाज येईल की फ्रॉम वेअर आय कॅन स्टार्ट. कोणी सांगू शकते गाईज? कोणाला काही आयडिया आहे डेटा सायन्स बद्दल? यू कॅन कमेंट और यू कॅन जस्ट राईट इन टू कमेंट बॉक्स. लिहू शकता तुम्ही. ओके. Me, sir. Yeah. Yes. Sir, the large amount of data set we have already present, and we are finding the meaningful data. Okay. And fine. we are performing the operations on data, so it is called as data science. ओके, इट इज व्हेरी टेक्स्चुअल, म्हणजे खूप जास्त बुकिश डेफिनेशन आहे, बट मी आय कॅन अंडरस्टँड, राईट. म्हणजे ऑलमोस्ट करेक्ट आहे, बट त्याला आपल्याला ब्रेक करून सर्वांना अंडरस्टँडेबल असं आहे त्या फॉर्मॅटमध्ये मी सांगू शकतो. ओके, डेटा सायन्स म्हणजे ऍक्च्युली काय आहे? इट इज द सायन्स अबाउट द डेटा. म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आता क्रिएट होत आहे. जर आपण छोटा मोठा विचार केला तर डेटा म्हणजे काय असते? डेटा म्हणजे आपण ज्याही ऍक्टिव्हिटी इंटरनेटवर करतो, राईट, त्याचा रेकॉर्ड्स, राईट. डेटा म्हणजे काय? रोज अँड कॉलम्स, राईट. सरळ प्रत्येक गोष्टीचे रोज अँड कॉलम. फॉर एक्झाम्पल, जर सोशल मीडियावर मी रोज एक स्टोरी टाकत आहे, इट इज अ डेटा, राईट. मी कुठे फिरायला जात आहे, राईट, तर मी ती स्टोरी कुठे टाकलेली आहे हा पण डेटा. म्हणजे डेटा म्हणजे एव्हरीथिंग, राईट. ओके, राईट. बट डेटा सायन्स म्हणजे काय? त्या डेटामधून काही ना काही मिनिंग काढून आपल्या बिझनेसला किंवा आपल्या म्हणजे आपल्या पर्टिक्युलर पर्पजला सर्व्ह करणं, त्याला डेटा सायन्स म्हणतात. आता डेटाचा यूज करून आपण खूप काही करू शकतो. जर तुम्ही ऐकलं असेल डेटा सायन्स म्हणजे काय, डेटा सायन्स मीन्स अशी एक ब्रांच आहे ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंगचा यूज होत आहे आणि डेटा सायन्सचा यूज करून आपण अनालिटिक्स, प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स वगैरे पण करू शकतो, राईट. तर डेटा सायन्स म्हणजे काय? सगळं काही अराउंड द डेटा. डेटाच्या अवतीभोवती जे काही चालू आहे आता त्याला डेटा सायन्स म्हणतात ब्रॉडली, राईट. आता डेटा सायन्स का बरं एवढं बूमिंग आहे? जर तुम्ही पाहिलं असेल की इतक्यात म्हणजे 2-3 वर्ष आधीपर्यंत किंवा 5-6 वर्ष आधीपर्यंत डेटा सायन्स हा वर्डही आपण ऐकला नव्हता. बट नाव आता खूप सारे कॉलेजेसमध्ये ग्रॅज्युएशन पण डेटा सायन्स मध्ये येत आहे, डेटा इंजिनिअरिंग मध्ये येत आहे. म्हणजे डेटा
का बरं डेटा सायन्स का बरं बूमिंग आहे? कारण की आजच्या वर्ल्ड मध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे डेटा, राईट? डेटामुळे खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात, राईट? आता ही प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे तुम्ही जर खूप सारे बिझनेसमॅन लोकांचे पॉडकास्ट वगैरे ऐकत असाल, इंटरनेटवर सर्च करत असाल, तुम्ही जर असं टेक सेव्ही असाल तर तुम्ही ऐकलं असेल की मुकेश अंबानी चा काहीतरी कोट आहे की डेटा इज न्यू ऑइल. म्हणजे डेटा एक नवीन ऑइल आहे. म्हणजे ऑइल ज्या प्रकारे रिव्होल्युशनलाइज केलं होतं इंडस्ट्रीला, तसंच आता डेटा पण करत आहे. का बरं? का बरं? राईट? आता खरंच एवढा डेटा इम्पॉर्टंट आहे का? एका सिंपल एक्झाम्पलने मी तुम्हाला समजून सांगतो. राईट? लेट मी शेअर माय अनदर स्क्रीन. एक आणखी स्क्रीन शेअर करतो मी. सो तुम्ही ऑलमोस्ट सर्वांनी झोमॅटो हे ऍप्लिकेशन ऐकलं असेल, राईट? झोमॅटो, राईट? झोमॅटो काय आहे? झोमॅटो एक फूड डिलिव्हरी ऍप आहे, राईट? झोमॅटो, राईट? आता झोमॅटो ही जी कंपनी आहे, यांनी खूप चांगल्या प्रकारे डेटा सायन्सचा यूज करून त्यांच्या बिझनेसची ग्रोथ केलेली आहे, राईट? आता आपण विचार नाही करत आहे, म्हणजे आपण डेली बेसिसवर खूप साऱ्या लोकांनी झोमॅटो व्हिजिट केलेलं असेल, झोमॅटोवर ऑर्डर पण करत असेल, पण डेटा सायन्स कशा प्रकारे त्यांनी यूज केलेला आहे हे आपण विचार नाही केलेला आहे. सो मी त्याचे काही एक्झाम्पल सांगतो. फर्स्ट इज, जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की तुम्ही अमरावती मधून जर ऑर्डर करत आहे काही, राईट? आणि त्यानंतर जर तुम्ही नागपूरला गेले, नागपूर या पर्टिक्युलर लोकेशन वरून काही ऑर्डर करत आहे, तर तुमचं जे होम पेज असते झोमॅटोचं, राईट, दॅट इज डिफरंट, राईट? फॉर अमरावती इट इज डिफरंट आणि नागपूर इट इज डिफरंट. फॉर द पर्सन, स्टुडंट साठी पण ते डिफरंट राहणार आहे. आणि एखादा हाय पेइंग कोणी वर्किंग प्रोफेशनल असेल तर झोमॅटोचं होम पेज हे डिफरंट आहे. होम पेज म्हणजे काय? होम पेज म्हणजे, राईट, होम पेजवर ज्या ऑफर्स फ्लोट होत आहे, राईट, किंवा जे प्रॉडक्ट्स लिस्ट होत आहे, राईट, ते डिफरंट आहे. म्हणजे ते कशावरून डिफरंट आहे? कारण की त्यांनी आपला डेटा, म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा त्यांच्याकडे बाईंग पॅटर्न आहे की कोणता व्यक्ती कसा आहे. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम अ नॉन व्हेजिटेरियन, तर त्यांना माहित आहे मी झोमॅटोवरून 95% वेळा नॉन व्हेज ऑर्डर केलेला आहे. एखादा जर व्हेजिटेरियन जैन असेल तर त्यांना ते नॉन व्हेज दाखवूच नाही शकत, राईट? तर त्यांनी प्रत्येक गोष्टीचा डेटा पॉइंट सेट केलेला आहे आणि बाईंग पॅटर्न वरून ते होम पेज डिस्प्ले करतात. आता याला काय म्हणत आहे आपण? डेटा सायन्सच्या भाषेत प्रेडिक्टिव्ह अनालिसिस, राईट? त्यांनी म्हणजे प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स बनवलेले आहे आणि होम पेजवर ते व्यवस्थित डिस्प्ले करतात, राईट? म्हणजे म्हणजे जर कोणी जैन व्यक्ती जर झोमॅटो ओपन करत असेल तर त्याला जर नॉनव्हेज तिथे दिसलं तर त्याचा बाईंग पॅटर्न चुकू शकतो. आपण नाही दाखवायला पाहिजे. त्यासाठी पण त्यांनी सेट केलेलं आहे, राईट? तर त्याला आपण म्हणत आहे डेटा सायन्स, प्रेडिक्टिव्ह अनालिसिस. हा एक यूज केस आहे जो झोमॅटोने यूज केलेला आहे. या व्यतिरिक्त तुम्ही जर ऑब्झर्व केलेलं असेल की झोमॅटो इज अ फूड डिलिव्हरी कंपनी आहे. त्यांच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे रेस्टॉरंट्स आणि बायर्स. म्हणजे कस्टमर्स आणि बायर्स म्हणजे दोन गोष्टी. कस्टमर, राईट? कस्टमर म्हणजे जे ऑर्डर करणार आहे, आणि रेस्टॉरंट, राईट? म्हणजे कस्टमर फूड ऑर्डर करतील, रेस्टॉरंट सर्व करतील. आता या दोघांमध्ये झोमॅटोचा रोल कुठे येते? डिलिव्हरीमध्ये. ओके. जर रेस्टॉरंट कडे फूड असेल, कस्टमर कडे ऑर्डर असतील, कस्टमर ऑर्डर करत असेल, रेस्टॉरंट कडे फूड असेल, पण डिलिव्हरी जर वेळेवर नाही होऊ शकत असेल तर पूर्णच्या पूर्ण बिझनेस मॉडेल्स पाण्यात जाऊ शकतो झोमॅटोचा. मग त्यांनी ही प्रॉब्लेम कशी सॉल्व्ह केली, राईट? डिलिव्हरी एजंट्स असतात ना झोमॅटोचे, राईट? त्यांच्या अवेलेबिलिटीवर पण त्यांनी डेटा सायन्स इम्प्लिमेंट केलेलं आहे. डिलिव्हरी एजंट्सच्या अवेलेबिलिटीवर. कसं काय? म्हणजे इमॅजिन करा, आपण सपोज 5 वाजता झोमॅटो ओपन केलं, राईट? एखाद्या हॉटेलमध्ये 5 वाजता जर 20 ऑर्डर्स येत असेल, राईट? आणि त्याच हॉटेलमध्ये जर 7 वाजता 7 PM ला झोमॅटो वरून लेट्स से 100 ऑर्डर्स येत असेल, तर काय होत आहे? 100 ऑर्डर डिलिव्हर करायला किंवा 20 ऑर्डर डिलिव्हर करायला, राईट, त्यांना 20 ड्रायव्हर, 20 रायडर किंवा 20 एजंट्स लागणार आहे, राईट? ओके. आणि 7 वाजता बरोबर 100 ऑर्डर डिलिव्हर करायला 100 एजंट्स लागणार आहे त्या पर्टिक्युलर अवर मध्ये, राईट? आता हे 100 ऑर्डर हे तर वेळेवर येत आहे, राईट?
पण त्यांना प्रेडिक्ट तर करावं लागेल की फ्युचरमध्ये 100 ऑर्डर येऊ शकतात 7 वाजता ऑर्डर आल्यावर ते तर डिलिव्हरी एजंट्स ऑनबोर्ड नाही करू शकत. म्हणून त्यांनी डेटा सायन्सचा यूज करून ते प्रेडिक्ट करू शकत आहे, राईट, की 7 वाजता किती येतील, किती डिलिव्हरी बॉयज. म्हणजे कारण की काय होईल, जर डिलिव्हरी एजंट्सला, राईट, जर ऑर्डर्स नसतील तर हे सोडून चालले जातील स्विगीमध्ये, राईट, किंवा जर रेस्टॉरंटकडे पण सपोज आता झोमॅटोने नोटिफिकेशन पाठवली की तुमच्या हॉटेलमध्ये आज 100 ऑर्डर येऊ शकतात, जर 20च आल्या, राईट, तर काय होईल, रेस्टॉरंटचा पण भरोसा उठेल ना, राईट. सगळं कशावरून होत आहे, प्रेडिक्शन्स मधून. म्हणजे करंट डेटाचा यूज करून फ्युचरमध्ये कशा प्रकारे आपण त्याला प्रेडिक्ट करू शकतो फ्युचर, ते त्याच्या बिहाइंड जे सायन्स चालत आहे त्याला डेटा सायन्स म्हणतात, राईट. आता डेटा सायन्स मध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट काय आहे, मॅथमॅटिक्स, राईट. म्हणजे जर तुम्ही मॅथ्स मध्ये थोडेफार स्मार्ट असाल तर तुम्ही डेटा सायंटिस्ट बनू शकता, राईट. कोडिंग पण मॅटर करते, बट मॅथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर मॅथ मध्ये तुम्ही वीक असाल किंवा मॅथ मध्ये जर तुम्हाला थोडंफार कमी नॉलेज असेल तर तुम्हाला नॉलेज घ्यावं लागेल स्टॅटिस्टिक मॅथचं, राईट. कारण की एव्हरीथिंग व्हॉट वी आर क्रिएटिंग अ अल्गोरिदम, पॅटर्न आयडेंटिफाय करत आहे आपण, एखाद्या डेटा मधला पॅटर्न आयडेंटिफाय करत आहे. जसं फॉर एक्झाम्पल आज 5 वाजता 20 ऑर्डर आले, जर मागच्या 20 दिवसापासून 5 वाजता 20च ऑर्डर येत आहे, तर उद्या पण माइट बी अ चान्सेस की 20 ऑर्डर येतील. अचानक 5 वाजता 100 ऑर्डर नाही येतील. 100 ऑर्डर जरी आले एखाद्या दिवशी तर इट इज द एक्सेप्शनल केस आहे ती, राईट. तर आपल्याला पॅटर्न्स आयडेंटिफाय करता आले पाहिजे ऍज अ डेटा सायन्स. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ डेटा सायन्स. आता झोमॅटोने काय काय केलेलं आहे पहिल्यांदा, राईट. झोमॅटोनी फूड म्हणजे कस्टमर काय बाय करेल, राईट, ते प्रेडिक्ट करत आहे. त्यानंतर ती ऑर्डर डिलिव्हर करायसाठी त्याच्याकडे जी अवेलेबिलिटी असेल ड्रायव्हर्सची, रायडर्सची, राईट, ती पण तो प्रेडिक्ट करत आहे की किती ऑर्डर येऊ शकतात, त्या तेवढ्या क्वांटिटीसाठी किती डिलिव्हरी बॉयज लागतील, राईट, वगैरे वगैरे. आणि रेस्टॉरंट्सला पण त्यांचं फूड, राईट, स्टॉक किती ठेवायला पाहिजे, राईट, ते पण ते नोटिफिकेशन ते सजेस्ट करतात. सो दिस ऑल अबाउट डेटा सायन्स जे झोमॅटोमध्ये सध्या यूज होत आहे, राईट. या व्यतिरिक्त, राईट, आपण एक आणखी एक्झाम्पल घेऊ, राईट. तुम्ही म्हणजे खूप साऱ्या लोकांनी बिग बिलियन डे किंवा दिवाळीला सेल असतात, आपण सर्वजण वेट करत असतो दिवाळीच्या सेलचा, राईट. म्हणजे सेल कुठे असते, फ्लिपकार्ट वर पण असते आणि अमेझॉन वर पण असते. जर तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल की फ्लिपकार्ट वर जर मला सपोज दिवाळीला iPhone 15 घ्यायचा आहे, राईट, आणि अमेझॉन वरून पण मला iPhone 15 घ्यायचा आहे, राईट. जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर iPhone 15 चे प्राइजेस अमेझॉन वर आणि फ्लिपकार्ट वर सेम असतात, ऑलमोस्ट सेम असतात. थोडाफार 19-20चा फरक असेल तर असेल, राईट. मग आता इथे कसा डेटा सायन्स यूज होतो, राईट. जर बिग बिलियन डे हा सेल चालू आहे, अमेझॉन वर पण चालू आहे, फ्लिपकार्ट वर पण चालू आहे, राईट, आणि iPhone 15च्या अमेझॉन वर, राईट, लेट्स से फ्लिपकार्ट वर 100 स्टॉक आहे, राईट, आणि अमेझॉन वर 200 स्टॉक आहे, राईट. ओके. म्हणजे फ्लिपकार्ट असं काही प्रेडिक्ट करत आहे की आपल्याला 100 मॅक्झिमम ऑर्डर येऊ शकतात iPhone 15 चे, त्याच्यापेक्षा जास्त नाही येऊ शकत. आणि अमेझॉन वर 200 ऑर्डर येऊ शकतात. जर सपोज इन केस, राईट, फ्लिपकार्ट वर 100 ऑर्डर एका तासातच आल्या, राईट, त्यानंतर पण ऑर्डर येत आहे आणि फ्लिपकार्ट वरचा iPhone 15 हा आउट ऑफ स्टॉक गेला, युजर्स कुठे डायव्हर्ट होतील, ऑब्विसली अमेझॉन वर डायव्हर्ट होतील. कारण युजरला प्राइस ऑलमोस्ट सेम भेटत आहे आणि त्याला दिवाळीला घ्यायचाच आहे फोन, त्याचा पक्का आहे. म्हणून हे स्टॉक्स जे असतात, स्टॉक्स किती ऑफर द्यायला पाहिजे, किती स्टॉक ठेवायला पाहिजे, राईट, इन्व्हेंटरी किती मॅनेज ठेवायला पाहिजे, हे पण कशावरून आजकाल डिसाईड होत आहे, डेटा सायन्स वरून. तर छोट्या छोट्या गोष्टी डेटा सायन्सचा यूज होत आहे, बट आपण तो ऑब्झर्व नाही करत आहे, इंडस्ट्री लेवल मध्ये यूज होत आहे. सो दिस इज ऑल अबाउट डेटा सायन्स गाईज, राईट. जे म्हणजे मी आय होप मी सांगू शकलो तुम्हाला, राईट, डेटा सायन्स काय असते. नाउ वाय इट इज बूमिंग का बरं आहे तो, वाय डेटा सायन्स इज बूमिंग, बिकॉज वी आर कन्झ्युमिंग द इंटरनेट नेव्हर लाईक बिफोर. म्हणजे आतापर्यंत आपण एवढं इंटरनेट कधीच यूज नाही केलेलं आहे, आतापर्यंत एवढा डेटा आपण क्रिएट कधीच नाही केलेला आहे. अँड कंपनीज आर व्हेरी इंटरेस्टेड इन अवर डेटा, आपल्या डेटामध्ये खूप जास्त इंटरेस्टेड आहे कंपनीज, राईट. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व कराल की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं आता आपल्या घरीच जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर
घरच्यांमध्ये जर 2019च्या आधी जर ऑब्झर्व केलं असेल तुम्ही, तर आपल्या एजचे सगळे लोक इंटरनेट यूज करायचे. बट आता ऑलमोस्ट ईच अँड एव्हरी पर्सन, पप्पा, आजी, आजोबा सगळे लोक इंटरनेट यूज करतात. ऑब्विसली ते जास्त प्रमाणात नाही यूज करत, बट दे आर क्रिएटिंग देअर डेटा क्रिएट करत आहे. फेसबुकवर, युट्यूबवर बघतात ते, राईट, एक्सेट्रा एक्सेट्रा डेटा क्रिएट होत आहे. आणि सर्वांचा जास्तीत जास्त यूज होत आहे इंटरनेटचा, म्हणून त्यामुळेच डेटा पण क्रिएट होत आहे. आणि त्या डेटाचा फायदा उचलायसाठी कंपनीज ह्या डेटा सायंटिस्ट, कंपनीजमध्ये डेटा सायंटिस्टची रिक्वायरमेंट आहे. म्हणून डेटा सायन्स इज बूमिंग राईट नाव, राईट. दिस एंड टू एंड आन्सर वाय इट इज बूमिंग, का बरं बूमिंग आहे, राईट. त्यामध्ये बेसिकली काय असते की डेटा सायंटिस्ट, राईट, डेटा सायंटिस्ट करतो काय, राईट. म्हणजे आता हे तर आपण एक रिअल टाइम एक्झाम्पल घेतलं की अमेझॉन कसं यूज करत आहे, फ्लिपकार्ट कसं यूज करत आहे, झोमॅटो कसं यूज करत आहे, वगैरे वगैरे. बट डेटा सायंटिस्ट ऍक्च्युअल मध्ये ते सगळं गोष्टी इम्प्लिमेंट करतो का, नाही. डेटा सायंटिस्ट फक्त आणि फक्त काय करतो, डेटा सायंटिस्ट या 4-5 गोष्टींपैकी एक गोष्ट करतो. म्हणजे डेटा सायंटिस्ट डे टू डे लाईफ मध्ये काय करतो, डेटा सायंटिस्ट पुल करतो डेटा, म्हणजे डेटा पुलिंग करतो. कुठून वेगवेगळ्या ठिकाणावरून डेटा कलेक्ट करून तो पुल करतो. त्या डेटाला अॅनलाइज करतो. त्या डेटामध्ये पॅटर्न शोधतो. पॅटर्न्स मध्ये कशा प्रकारे पॅटर्न्स राहू शकतात, त्यानंतर त्याची प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स बनवतो मोस्टली. आणि त्या डेटावरून व्हिज्युअलायझेशन पण बिल्ड करतो. आता आपण जर छोट्या छोट्या गोष्टी विचार केल्या, राईट, की का बरं इंटरनेट, म्हणजे का बरं, जर आपण एक छोटीशी गोष्ट आहे, राईट. इफ यू नो द फोनपे काय आहे, फोनपे एक युपीआय ऍप्लिकेशन आहे, राईट. त्यानंतर पेटीएम इज ऑल्सो युपीआय ऍप्लिकेशन, राईट. आता काही दिवसाआधीपर्यंत जर मला इंटरनेटवरून रेल्वे तिकीट बुक करायची होती, तर मी फोनपे वरून करत होतो, IRCTC वरून करत होतो, किंवा पेटीएम वरनं करत होतो. बट आजकाल जर तुमच्याकडे ICICI बँकचं बँकिंग ऍप्लिकेशन असेल, इंटरनेट बँकिंग ऍप्लिकेशन, त्यानंतर ICICI बँकचं जर तुमच्याकडे एक इझी पे वगैरे असे कोणते छोटे मोठे ऍप्लिकेशन असेल, त्यावरूनही होते. त्यानंतर SBI मधूनही होते, राईट. महाराष्ट्र बँकचं जर तुमच्याकडे अकाउंट असेल, त्यावरूनही होते. का बरं ते इंटरेस्टेड आहे? फोनपेचं आहे ना, फोनपे इज अ वॉलेट, राईट. फोनपे एक फिनटेक कंपनी आहे, राईट. त्यावरून आपण ऑर्डर करायचो. बट बँक का बरं, म्हणजे तिकीट ऑर्डरिंग मध्ये जात आहे? बँकचा बिझनेस खूप मोठा आहे. ते कमिशन बेस्ड वर जर तिकीट बुकिंग वर काही छोटा मोठं 50 पैसे वगैरे कमिशन भेटत असेल, तरी पण का बरं ते इंटरेस्टेड आहे त्यांच्या प्लॅटफॉर्म वरूनच तिकीट बुक केलं पाहिजे? याच्या मागे रिझन आहे. का बरं? कारण की बँकला आपला डेटा पाहिजे की कोण कुठे ट्रॅव्हल करत आहे, राईट. कोण कशा प्रकारे, म्हणजे फॉर एक्झाम्पल कोणाचा रिचार्ज कधी संपतो, राईट. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डेटा पॅटर्न्स आहे, राईट. तर डेटा सायंटिस्ट काय करते, डेटा सायंटिस्ट वेज अनालाइज करते की डेटा कुठून कुठून भेटू शकतो, राईट. आणि तो डेटा पुल करतो, अनालाइज करतो, त्यामध्ये पॅटर्न शोधतो आपण, आणि त्यातून मोस्टली प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स बनवतो. आणि वेगवेगळ्या व्हिज्युअलायझेशन टूल्सचा यूज करून, जसं पॉवर BI किंवा टॅब्ल्यू वगैरे यूज करून, राईट, ते व्हिज्युअलाइज करतो आपण डेटा. सो दिस इज द डे टू डे लाईफ ची जॉब आहे, राईट. डेटा सायंटिस्ट हा कोडिंग खूप कमी करतो, राईट. कोडिंग मध्ये आपल्याला कोडिंग आलंच पाहिजे असं नाही म्हणत आहे मी की डेटा सायन्स इज फॉर नॉन टेक बॅकग्राऊंड, राईट. नॉन टेक असले तरी सीन असा आहे की तुम्हाला कोडिंग आलीच पाहिजे. बट थिंग इज व्हॉट, राईट, त्यामध्ये जसा सॉफ्टवेअर डेव्हलपर हा डेडिकेटेडली कोडिंग करतो, तसं डेटा सायंटिस्ट हा कधीच डेडिकेटेडली कोडिंग नाही करत. मिनिमम कोडिंगचा जॉब असतो डेटा सायंटिस्ट. ओके. त्यानंतर नेक्स्ट इज व्हॉट आर द जॉब अपॉर्च्युनिटीज, कोणत्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहे, राईट. सो दीज आर द करिअर अपॉर्च्युनिटीज इन टू अ डेटा सायन्स, राईट. डेटा सायन्स मध्ये ह्या काही करिअर अपॉर्च्युनिटीज आहे. जसं आता डेटा सायंटिस्ट हा डेटा अनालिटिक्स म्हणून जॉब ओपनिंग साठी एलिजिबल राहत असतो. म्हणजे डेटा अनालिटिक्सच्या जेवढ्याही तुम्हाला जॉब ओपनिंग दिसतील, राईट, त्या सर्वांसाठी तो अप्लाय करू शकतो. नियरली सेम स्किल्स तिथे यूज होतात. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, डेटा इंजिनिअरिंग, कम्प्युटर विजन, राईट, या सगळ्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. मी आता या सगळ्या ओव्हरऑल जॉब अपॉर्च्युनिटीज आहे. डेटा अनालिटिक्स मध्ये काय काय असते? डेटा अनालिटिक्स म्हणजे ग्राफ्स आणि डेटा व्हिज्युअलायझेशन इनफॅक्ट,
राईट. म्हणजे डेटाला वेगवेगळ्या प्रकारे व्हिज्युअलाइज करणं हे सगळं डेटा अनालिटिक्स मध्ये येते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग मध्ये पॅटर्न आयडेंटिफाय करणं, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे आपल्याला तो फिट करणं अल्गोरिदम, राईट. डीप लर्निंग म्हणजे आता डीप लर्निंग इज लाईक की जसं चॅट जीपीटी फंक्शन करत आहे. चॅट जीपीटी इज अ डीप लर्निंग मॉडेल, राईट. त्यानंतर डेटा इंजिनिअरिंग म्हणजे जसं डेटा इंजिनियर म्हणजे काय, जसं आता एक इंजिनियर असतो, आपल्याला कन्स्ट्रक्शन वाला इंजिनियर म्हणत आहे, राईट. तो काय करतो, तो सिम्पली म्हणजे जर एखादं घर बांधायचं असेल किंवा एखादी बिल्डिंग बांधायचं असेल, त्याचा पूर्ण पूर्ण प्लॅनिंग बनवतो की किती कॉलम्स असले पाहिजे, राईट, काय स्ट्रेंथ असली पाहिजे वगैरे वगैरे. तसंच डेटा इंजिनियर काय करते, डेटा रिलेटेड सगळी प्लॅनिंग करते. कम्प्युटर विजन म्हणजे तुम्हाला फेस रिकग्नायझेशन वगैरेचे अप्लिकेशन पाहिलेले असेल, ज्यामध्ये आपला फेस स्कॅन होते, आणि तुम्ही खूप साऱ्या ठिकाणी हे पण पाहिलं असेल की किती लोक ट्रॅव्हल करत आहे एखाद्या रोडवरून, ते मॉडेल वगैरे हे कम्प्युटर विजन मध्ये बनतात. आता या सगळ्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहे डेटा सायन्स मध्ये. बट या पर्टिक्युलर जॉब अपॉर्च्युनिटीज तर मी इथे स्लाइड वर दाखवत आहे, राईट. तर यावर किती किती अप्लिकेशन्स आहे, किती नवीन नवीन जॉब्स निघत आहे, ते आपण लिंक्डइन वर बघू. सो लेट मी शेअर माय लिंक्डइन स्क्रीन. So I hope my screen is visible, guys. Right, let's see. Right, data science. So data science या फील्ड मध्ये किती जॉब ओपनिंग्स आहेत ते आता मी तुम्हाला दाखवतो. सो आय एम सर्चिंग, राईट, रिअल टाइम सर्च करत आहे. दिस इज नॉट अ पीपीटी, राईट. ओके. सो इफ यू कॅन सी डेटा सायन्स साठी 13,607 रिझल्ट आलेले आहेत लिंक्डइन वर, राईट. आता त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डेटा अनालिस्ट साठी डेटा अनालिटिक्स, ओके, डेटा अनालिटिक्स साठी जवळपास 26,000, राईट, जॉब ओपनिंग्स आहे. आणि इफ यू कॅन सी द काय लागते याच्यासाठी, कीज, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, लेट सी, राईट. तर तुम्ही इथे बघू शकता, राईट. आता मी हे लिंक्डइन वर का बरं शोधून दाखवत आहे, कारण तुम्ही पण घरी तुमचा रिसर्च करावा की आपल्या सिलेबस मध्ये कोणत्या गोष्टी आहे आणि कोणत्या गोष्टीची डिमांड आहे, राईट. Okay, perfect. So these are the roles responsibility. 26,000 opening almost, right? त्यानंतर machine learning च्या related, let's say 8,000 something requirements, right? Data analytics झालेला आहे, right? Artificial intelligence, right? 6,658 ओपनिंग. ओके. त्यानंतर डीप लर्निंग वर कमी राहणार आहे ओपनिंग, कारण निश ब्रांच आहे एकदम, राईट. 3,312 रिझल्ट, राईट. सो ऑलमोस्ट ह्या लिंक्डइन वरच आहे, असे खूप सारे जॉब पोर्टल्स राहतात ज्यावर ओपनिंग असतात. म्हणजे ऑलमोस्ट खूप जास्त जॉब ओपनिंग आहे सध्या. आणि इनफॅक्ट फ्युचरमध्ये जसं तुम्ही ऐकत आहे की एआय इज डिस्ट्रप्टिंग चॅट जीपीटी आहे, राईट. तर आता फ्युचरमध्ये जे काही मशीन लर्निंग वगैरेचं इम्पॉर्टन्स वाढलेलं आहे, राईट. एका वर्षा आधी आपल्याला चॅट जीपीटी म्हणजे जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, 1 वर्षा आधीपर्यंत आपला ऑटो करेक्ट स्पेलिंग वर्क नव्हतं करत व्यवस्थित. आता आपण कम्प्युटर सोबत बोलू शकतो बाय युझिंग चॅट जीपीटी. एवढं जास्त ऍडव्हान्स लेवलवर सायन्स पुढे गेलेला आहे, राईट. टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. आणि चॅट जीपीटी इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ डेटा सायन्स आणि मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर ऑब्विसली कंपनीज आता डेटा सायन्स बद्दल खूप जास्त सिरियस होणार आहे, राईट. आणि फ्युचरमध्ये म्हणजे 2028 वगैरे मध्ये खूप मोठं मार्केट बनणार आहे डेटा सायन्टिस्टचं. ओके. सो दीज आर द जॉब ओपनिंग्स, गाईज, राईट. या व्यतिरिक्त लेट मी गो बॅक टू द प्रेझेंटेशन. ठीक आहे. ओके. नाव आफ्टर दॅट आपण आता दिस ऑल अबाउट डेटा सायन्स. हे तर झालं डेटा सायन्स काय आहे आणि कसं वर्क करते, राईट. ते तुम्ही कुठे पण युट्यूबवर रिसर्च केला असेल व्यवस्थित तर तुम्हाला माहीतच पडलेलं असेल. नॉट अ बिग डील. बट व्हॉट वी आर लर्निंग, आता आपण काय शिकणार आहे त्याकडे कॉन्सन्ट्रेट करू, राईट. सो डेटा सायन्स मध्ये किंवा डेटा अनालिटिक्स जर तुम्हाला शिकायचं असेल तर सर्वात इम्पॉर्टंट आहे एक लँग्वेज, ती म्हणजे पायथन, राईट. आता पायथन मध्ये आपला जो सिलेबस स्टार्ट होत आहे तो पायथनच्या इंट्रोडक्शन पासून स्टार्ट होत आहे. म्हणजे राईट फ्रॉम टुमॉरो, राईट, वी आर स्टार्टिंग विथ द पायथन, राईट. जर तुम्हाला पायथन समजत असेल तर सगळ्या गोष्टी समजून जातील. का बरं? कारण की इट इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज.
आणि पायथन जर येत असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लोजर भेटेल, राईट. तर पायथन आपण एकदम स्क्रॅच पासून शिकणार आहे. म्हणजे जर तुम्हाला एकही लाईनचा कोड लिहिता नसेल येत तरी तो कोड लिहिता येईल याची माझ्याकडनं गॅरंटी, कारण की मी शिकवणार आहे पायथन तुम्हाला. ओके. त्यानंतर पायथन मध्ये आपण काय काय शिकणार आहे. पहिल्यांदा सर्वात पहिले आपण लँग्वेज कन्स्ट्रक्टर, म्हणजे पायथन काय आहे, पायथन कशी बनलेली आहे, पायथन मध्ये काय काय करू शकतो, बेसिक बेसिक गोष्टी. आणि त्यानंतर लँग्वेज कन्स्ट्रक्टर. आता लँग्वेज कन्स्ट्रक्टर म्हणजे काय असते. लँग्वेज कन्स्ट्रक्टर म्हणजे जसं आता एखादा जर आपल्याला बिल्डिंग बनायची असेल तर आपल्याला त्या बिल्डिंग मध्ये जे जे गोष्टी लागतात किंवा ज्या ज्या गोष्टी असतात ते सगळं माहीत असलं पाहिजे. जसं आता रेती कशी वापरायची, राईट, सिमेंट कोणतं वापरायचं, राईट. त्यानंतर त्यानंतर ब्रिक्स कोणत्या यूज करायच्या, ब्रिक्सचं स्ट्रेंथ काय असते, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे घर बांधण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्यांची माहिती असली तर घर व्यवस्थित बनवू शकतो. तसंच आपल्याला जर लँग्वेज बद्दल, लँग्वेज ज्यांनी बनलेली आहे त्या गोष्टींची सगळी माहिती असली तर आपल्याला कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकता येते. म्हणून आपण लँग्वेज, पायथन लँग्वेज बनली कशी आहे किंवा बनली कशाने आहे, म्हणजे राईट फ्रॉम डेटा टाइप्स, व्हेरिएबल्स, फंक्शन, राईट. त्यानंतर असाइनमेंट स्टेटमेंट काय असते, राईट, लूप्स कशी यूज होतात, कंडिशनल्स कशी यूज होतात, इफ एल्स, राईट, एक्सेप्शन हँडलिंग कशी यूज होते, राईट. राईट फ्रॉम द बिगिनिंग, एकदम स्टार्टिंग पासून, बेसिक पासून आपण लँग्वेज कन्स्ट्रक्टर शिकणार आहे, ज्यामध्ये आपल्याला सगळं काही पायथन बद्दल माहित होईल आणि पायथन लँग्वेज समजायला लागेल, राईट. इट इज लाईक अल्फाबेट्स, एबीसीडी. डायरेक्ट इंग्लिश बोलणं तर नाही शिकलो ना आपण, पहिले एबीसीडी शिकलो. सो we are first learning we will first learn a ABCD of Python, right. त्यानंतर मग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग शिकणार आहे आपण, राईट. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये जे कॉन्सेप्ट असतात, राईट, जसं पॉलिमॉर्फिझम, क्लास, एन्कॅप्सुलेशन, राईट. त्यानंतर इनहेरिटन्स, राईट. त्यानंतर कन्स्ट्रक्टर्स, राईट. या सगळ्या गोष्टी, राईट, आपण पायथन मध्ये शिकणार आहे. कोर पायथनचं बेसिक पण पूर्ण, राईट. म्हणजे ऑलमोस्ट पायथन फ्रॉम द स्क्रॅच टू ऍडव्हान्स सगळं कव्हर होऊन जाईल. त्यानंतर काही डेटा सायन्सच्या लायब्ररीज आहेत, जसं पांडास, नंपाय, सायकिट, राईट, प्लॉटली, मॅटप्लॉटलिब. या लायब्ररीज आपण बघणार आहे, राईट. म्हणजे या लायब्ररीज डेटा सायन्स, एआय आणि एमएल साठी यूज होतात. या व्यतिरिक्त आणखी काही ऍडव्हान्स लायब्ररीज आहेत, लाईक ओपन सीबी. ओपन सीबी म्हणजे ओपन कम्प्युटर विजन, राईट. ही लायब्ररी ऑलमोस्ट तुम्ही जर सिलेबस कम्पेअर केला कुठल्याही इन्स्टिट्यूट सोबत तर तुम्हाला लक्षात येईल ही लायब्ररी फक्त आणि फक्त आम्हीच घेत आहे. वी आर व्हेरी शुअर अबाउट इट, राईट. जर कम्पेअर करा, राईट. जर तुम्ही IIT वगैरेचा, पीजी वगैरेचा विचार करत असाल तर तिथेच फक्त ओपन सीव्ही तुम्हाला शिकवेल, राईट. ओपन सीव्ही ही लायब्ररी आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. सीबॉर्न, टेन्सर फ्लो या काही ऍडव्हान्स लायब्ररीज आहे ज्या मशीन लर्निंग मध्ये यूज होतात, राईट. त्या आपण यामध्ये कव्हर करणार आहे. प्लस दिस ऑल अबाउट डेटा सायन्स, हे डेटा सायन्स बद्दल आहे. बट आता इंडस्ट्रीचा सिनारिओ असा आहे की जर तुम्ही फ्रेशर असाल किंवा जर तुमचा एक्सपिरियन्स कमी असेल, बिगिनर असाल इंडस्ट्रीमध्ये, तर डायरेक्टली तुम्हाला डेटा सायन्स लागायचं, डेटा सायंटिस्ट म्हणून जॉब भेटायचे चान्सेस कमी राहतात, राईट. दिस इज द ट्रूथ गाईज, राईट. तर आम्ही काय करत आहे, तुम्हाला तुमच्यासाठी डेटा सायन्स इज ऑल्सो ऑप्शन, आणि त्या व्यतिरिक्त आम्ही काही बोनस टेक्नॉलॉजीज पण शिकवत आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रिफरन्स वाढेल जर तुम्हाला या गोष्टी येत असेल तर. म्हणजे जर एक व्यक्ती ज्यांनी प्लेन डेटा सायन्स केलेला आहे, राईट, त्या व्यतिरिक्त त्यांनी काही बोनस टेक्नॉलॉजी जसं HTML, CSS, बूटस्ट्रॅप हे वेब डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी आहे, आणि फ्लास्क हे बॅक एंड डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी आहे, राईट. तर या जर तुम्हाला पायथनवर फ्लास्क एक फ्रेमवर्क जर येत असेल आणि HTML, CSS आणि बूटस्ट्रॅप या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीज जर येत असेल तर तुम्ही ऍज अ फ्रेशर म्हणून कुठेही अप्लाय करू शकता. तुम्हाला प्रिफरन्स जास्त भेटेल रादर दॅन ज्यांनी फक्त आणि फक्त डेटा सायन्स केलेला आहे. म्हणून यामध्ये ज्या बोनस टेक्नॉलॉजीज आहे त्या पण आम्ही सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेल्या आहे, कारण की खूप साऱ्या ठिकाणी ह्या टेक्नॉलॉजीजचं नॉलेज मागत आहे. कारण खूप साऱ्या ठिकाणी असंही आहे की डेटा सायंटिस्ट इज अ सिनियर पोझिशन राहते, आणि तुमची जर करिअरमध्ये गॅप असेल काही आणि तुम्ही ते फुलफिल करत असाल, राईट, काही ऍडजस्टमेंट करून, तर त्या केसमध्ये तुम्हाला वेब डेव्हलपमेंट पण आलं पाहिजे, राईट. तर त्यासाठी आम्ही या एवढ्या बेसिक टेक्नॉलॉजीज प्लस इथे जावा स्क्रिप्ट पण आहे, विच म्हणजे आम्ही इथे मेन्शन नाही केलेलं आहे, बट वी आर ऑल्सो कव्हरिंग अ जावास्क्रिप्ट, HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅप आणि फ्लास्क ह्या बोनस टेक्नॉलॉजीज राहतील. या व्यतिरिक्त
वी आर कव्हरिंग डेटा अनालिटिक्स पार्ट, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला एक बेसिक डेटा अनालिटिक्स बद्दल कॉन्सेप्ट राहतील, राईट. एसक्यूएल राहील, राईट. एसक्यूएल राहील. त्यानंतर पॉवर बीआय आणि टॅब्ल्यू हे 2 टूल आम्ही कव्हर करणार आहे, राईट. त्या व्यतिरिक्त काही स्टॅटिस्टिक्सचा पार्ट, न्यूमरिकल्स, राईट, हे आम्ही या पर्टिक्युलर सिलेबस मध्ये कव्हर करणार आहे. सो दिस इज द सिलेबस गाईज, राईट. वन्स अगेन आय एम एक्सप्लेनिंग, वी आर कव्हरिंग द बेसिक टू ऍडव्हान्स पायथन, राईट, जे काही नीडेड आहे आपल्याला, राईट, फॉर द वेब डेव्हलपमेंट ॲज वेल ॲज फॉर द डेटा सायन्स. त्यानंतर काही लायब्ररीज आहे, लायब्ररीज मध्ये नमपाय, पांडास, सायपाय, प्लॉटली, मॅटप्लॉटली, ओपन सीव्ही, टेन्सर फ्लो अँड सीबॉर्न ह्या लायब्ररीज आहे. आणि बोनस टेक्नॉलॉजीज मध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅप आणि फ्लास्क इज अ बॅकएंड डेव्हलपमेंट साठी फ्लास्क. ओके, राईट. त्यानंतर डेटा अनालिटिक्सच्या टूल्स मध्ये SQL, पॉवर बीआय, टॅब्ल्यू, राईट, आणि काही स्टॅटिस्टिक वगैरेचे कॉन्सेप्ट, राईट. सो दिस इज द सिलेबस. या व्यतिरिक्त या पर्टिक्युलर सिलेबस हा, या पर्टिक्युलर कोर्सचा ड्युरेशन हा इथे 4.5 मंथ्स लिहिलेला आहे, बट इट इज अ 6 मंथ्स कोर्स, राईट, इन्क्लुडिंग द प्रोजेक्ट्स, राईट. प्रोजेक्ट्स चा ड्युरेशन जर आपण सोडला तर इट इज 4.5 मंथ्स कोर्स, राईट. प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला म्हणजे एक प्रोजेक्ट हा वेब डेव्हलपमेंट वर करावा लागणार आहे, राईट. एक प्रोजेक्ट हा डेटा अनालिटिक्स वर राहणार आहे आणि एक डेटा सायन्सच्या कोर प्रोजेक्ट राहणार आहे. सो देअर विल बी 3 प्रोजेक्ट्स. या व्यतिरिक्त जर तुम्हाला आमच्या साईडने काही आणखी एक्स्ट्रा प्रोजेक्ट्स पाहिजे तर त्याचे डॉक्युमेंटेशन आम्ही प्रोव्हाइड करू, ठीक आहे. द कोर्स टायमिंग विल बी 1 आवर डेली क्लासेस, राईट. 1 तासाचा डेली क्लास राहणार आहे आणि हाफ एन आवर डाउट्स क्लिअरिंग सेशन राहणार आहे. तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन पण क्लासेस करू शकता, राईट. वीकली 4 डेज क्लास होणार आहे, म्हणजे 4 दिवस क्लासेस राहील, राईट. आणि 1 दिवस हे मॉक इंटरव्ह्यूज राहणार आहे, राईट, फ्रॉम द बिगिनिंग. म्हणजे पहिले 2 वीक 5 डेज अ वीक क्लास राहणार आहे, पहिले 2 वीक. त्यानंतर सायझेबल सिलेबस झाल्यावर तुमचे मॉक इंटरव्ह्यूज चालू होतील, जे की फ्रायडेजला वगैरे राहतील. म्हणजे 5 डेज अ वीक पूर्ण एंड टू एंड क्लासेस चालणार आहे तुमचे. ओके, जवळपास 1.5 तास रोज क्लासेस. सो दिस इज द करिक्युलम. आता या व्यतिरिक्त व्हॉट ग्रॅडेक्स अकॅडमी इज ऑफरिंग एक्स्ट्रा काय आहे. सो ग्रॅडेक्स अकॅडमी ऍक्च्युली बिलीव्स इन द प्रिपरेशन, राईट. तुम्ही किती काही चांगला कोर्स केला किंवा किती काही चांगल्या टीचर कडून शिकले, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही कराल तोपर्यंत तुमचं काही खरं नाही नसते, राईट. त्यासाठी आम्ही एक प्रिपरेशन प्लॅटफॉर्म बनवलेला आहे, एक ऍप्लिकेशन बनवलेलं आहे ग्रॅडेक्स अकॅडमीचं, राईट. त्या ऍप्लिकेशनवर आम्ही रिअल टाइम टास्क आणि असाइनमेंट तुम्हाला देत असतो. रिअल टाइम टास्क आणि असाइनमेंट म्हणजे काय, म्हणजे कसं होतंय की खूप साऱ्या ठिकाणी आपण एखादी गोष्ट शिकतो, बट ती शिकणं इज अ डिफरंट, परफॉर्मन्स इज अ डिफरंट, राईट. म्हणजे एखादी गोष्ट जर मला एक फॉर एक्झाम्पल मला एखादा थेरम लिहायला लावला मॅथ मधला, तर मला तो लिहिता येतो, राईट. मी रिसर्च करून काही ना काही लिहू शकतो. बट तो थेरम मला जर म्हणजे 5 मिनिटात लिहायचा असेल आणि मला 1 तास लागत आहे तो लिहायला, तर इट इज डिफरंट, राईट. म्हणजे आतापर्यंत असंच शिकलो आहे ना आपण, 3 तासात आपल्याला किती जास्त लिहिता येते एक्झाम मध्ये, राईट. तर तसंच जॉब लाईफ पण असते. म्हणजे त्यामध्ये काय असते की आपल्याला जेही काम आपलं देतात, राईट, तर ते टाइमलाईन बेस्ड टास्क असतात. म्हणजे कसं की मला 6 तासात एवढ्या गोष्टी करून द्यायच्या आहे, राईट. आणि आपल्याला लागतात ते करायला 12 13 तास. म्हणून खूप सारे लोक IT मध्ये म्हणतात की मी हेक्टिक होत आहे म्हणून सोडत आहे जॉब, राईट. तसं आपल्यासोबत नाही झालं पाहिजे, म्हणून आपण काय करणार आहे, आपण फ्रॉम द बिगिनिंग, राईट, आपण स्वतःला एक डेडलाईन देणार आहे प्रत्येक टास्कसाठी. आता तो कसा मॅनेज होईल, आपण स्वतःसोबत ऑनेस्ट तर नाहीये लहानपणापासून, राईट, कोणीच नसते. तर म्हणून आम्ही काय केलेलं आहे, आम्ही एक मॉड्यूल बनवलेला आहे, ऍप्लिकेशन बनवलेलं आहे ग्रॅडेक्सचं, ज्यावर तुम्हाला डेडलाईन बेस्ड टास्क येतात. म्हणजे तुम्ही स्टार्ट केल्यावर टास्क, स्टार्ट बटन क्लिक केल्यावर तुम्हाला टास्क दिसेल पूर्ण आणि काउंट डाऊन लागेल. आणि जेवढ्या लवकर तो काउंट डाऊनच्या आधी तुम्हाला तो टास्क सबमिट करायचा आहे. आणि प्रत्येक टास्कवर तुम्हाला ऑफिशियल रिमार्क भेटेल की काय चुकलेलं आहे तुमचं, राईट. म्हणजे डेली बेसिसवर तुम्हाला असाइनमेंट्स आणि रिअल टाइम टास्क म्हणजे होमवर्क जे आपण लहानपणापासून शाळेत करत आलेलो आहे, म्हणजे ज्याची आपल्याला सवय पडलेली आहे करून घ्यायची, त्यासाठी आपण एक ऍप बनवलेला आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर कधी कुठल्याही सेशन मध्ये डाऊट आला तर तुम्हाला डेली लाईव्ह सेशन तर राहणारच आहे, बट त्याची 100% रेकॉर्डिंग भेटेल, राईट. 100% रेकॉर्डिंग म्हणजे लाईफ टाइम रेकॉर्डिंग.
म्हणजे एक सेशन जर आजचा सेशन फॉर एक्झाम्पल आजचा सेशन मधला काही पार्ट तुम्ही जर मिस करत असाल, राईट, होऊ शकते, खूप साऱ्या गोष्टी असतात, तर तुम्हाला तो रिवाइज करायसाठी आम्ही रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करतो. त्या ऍप्लिकेशनवरच तुम्हाला रेकॉर्डिंगचा ऍक्सेस भेटते, विच इज लाईफ टाईम, राईट. कधी तुम्ही काही गोष्टी रिवाइज करू शकता, राईट. त्या व्यतिरिक्त आपण खूप सारे लोक हे आय-टी इंडस्ट्रीमध्ये असाल किंवा खूप साऱ्या नॉन टेक बॅकग्राऊंड मध्ये असाल, खूप साऱ्या लोकांचं असते की रिझ्यूम कसा बनवायचा, इंटरव्ह्यू कसा द्यायचा, राईट. इंटरव्ह्यू देताना आन्सर कसं करायचं, सिनेरिओ कशा प्रकारे विचारतात. तर यासाठी आम्ही रिझ्यूम बिल्डिंग, इंटरव्ह्यू प्रिपरेशन आणि मेंटॉरशिपच्या एक पर्टिक्युलर मॉड्यूल बनवलेला आहे, जे की तुमचा कोर्स झाल्यावर म्हणजे व्हायच्या जस्ट आधी, राईट, आम्ही इंटरव्ह्यू प्रिपरेशन तुमचं करून घेतो. मेंटॉरशिप तुम्हाला मिळेल, जे रिअल टाइम वर्किंग लोक आहेत ते तुम्हाला मेंटॉर करतील, राईट. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला रिझ्यूम बिल्डिंग मध्ये पण हेल्प करतील. तुमचा रिझ्यूम कसा असला पाहिजे. आजकाल खूप जास्त लोक हे आय-टी मध्ये यायचा ट्राय करत आहे. एवढे जास्त लोक की कंपनीज हे रिझ्यूम पाहू पण नाही शकत, तर त्यांनी खूप सारे सॉफ्टवेअर बनवलेले आहेत, ज्याने रिझ्यूम तुमचे शॉर्ट लिस्ट होतात. त्यामध्ये कशा प्रकारे रिझ्यूम शॉर्ट लिस्ट झाला करायसाठी काय करावं लागते, कसं बनवायचं आहे, तर हे सगळंच सगळं या पर्टिक्युलर मॉड्यूल मध्ये आम्ही कव्हर करत आहे. वीकली मॉक इंटरव्ह्यूज राहणार आहे, जसं मी पहिलेच सांगितलं आहे तुम्हाला, राईट. तुम्हाला 100% पूर्णच्या पूर्ण गोष्टी, म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन करत असाल, राईट, लेक्चर्स, तर तुम्हाला ऍपवरच त्याचा ऍक्सेस भेटेल, राईट. जर तुम्ही ऑफलाईन करत आहे क्लासेस, तर तुम्ही ऑफलाईन पण येऊ शकता आणि एखाद्या दिवशी जर तुम्हाला कुठे काही बिझी असाल तर तुम्ही तेवढ्या टाइम मध्ये ऑनलाईन पण करू शकता, राईट. आणि जोपर्यंत तुम्ही प्लेस नाही होत तोपर्यंत आमचं तुम्हाला असिस्टन्स राहणार आहे. ग्रॅडेक्स अकॅडमी विल प्रोव्हाइड यू 100% जॉब असिस्टन्स टिल यू गेट प्लेस. म्हणजे जोपर्यंत तुम्ही प्लेस नाही होत तोपर्यंत तुम्हाला जी प्रकारची हेल्प लागत आहे त्या प्रकारची हेल्प आम्ही प्रोव्हाइड करू, राईट. सो दिस इज ऑल अबाउट द ग्रॅडेक्स गाईज, आणि दिस इज ऑल अबाउट युअर कोर्स सर. तर तुम्हाला काही डाऊट असेल या कोर्समध्ये तर ते तुम्ही विचारू शकता. और आपण उद्यापासून आता सिलेबसला स्टार्ट करणार आहे, राईट फ्रॉम द पायथन पासून आपण सगळ्या गोष्टी स्टार्ट करणार आहे. स्टेप बाय स्टेप मूव्ह होणार आहे. टाइमलाईन अशी राहणार आहे, पहिले आपण पायथन कव्हर करून घेणार आहे पूर्ण, त्यानंतर काही पायथनच्या लायब्ररीज कव्हर करणार आहे, त्यानंतर मग डेटा अनालिटिक्सचे टूल्स कव्हर करणार आहे, आणि ऍट द एंड वी आर कव्हरिंग द फ्लास्क आणि बोनस टेक्नॉलॉजीज. ठीक आहे. सो अशा प्रकारचं काहीतरी स्ट्रक्चर राहणार आहे. सो इफ यू हॅव डाऊट यू कॅन आस्क. Is placement facility is available? What is the definition of placement facility? Placement facility म्हणजे काय विचारायचं आहे. ऍक्च्युली प्लेसमेंट फॅसिलिटी म्हणजे तुम्हाला आमचं एक त्याच ऍपवर जॉब पोर्टल आहे जिथे आम्ही नोटिफिकेशन टाकत असतो ओपनिंगच्या, राईट. तिथे तुम्हाला सगळे काही जॉब्स भेटू शकतात. तुम्हाला अप्लाय करायचं इनफॅक्ट, राईट, आणि तुम्हालाच इंटरव्ह्यू द्यायचा आहे, राईट. त्या इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही काही कुठे चुकत असाल तर वी कॅन हेल्प यू. फी स्ट्रक्चर, ओके, फाईन. फी स्ट्रक्चर इज गाईज, लेट मी शेअर माय स्क्रीन. सो फी स्ट्रक्चर फी स्ट्रक्चर मध्ये, राईट, 39K इज द फी, राईट, जी की तुम्हाला 3 इन्स्टॉलमेंट मध्ये भरावी लागेल. 13K, 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 right. So this is the fee structure. If you wanted to attend the offline, same fees for the offline also, same fees for the online also. Not a single difference in the offline or online. म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये एवढाच फरक आहे की तिथे तुमचे इन्स्ट्रक्टर तुम्हाला समोर दिसतील ऑनलाईन मध्ये, राईट, स्क्रीनच्या मागे दिसतील. दॅट्स इट. सर अभी अगर कुछ देर बाद हमें ये ज्वाइन करना है, मतलब अगर देखना है तो ये देख सकते हैं हम लोग ये सेशन को. ये सेशन आपने मिस किया तो आपको recording थोड़ी देर में अवेलेबल होगा.
ओके, इफ यू डोंट हैव क्वेश्चन राइट नाउ इट्स ओके, राइट गाइज, कल से सिलेबस स्टार्ट हो रहा है, राइट? और आपको कभी भी कुछ भी डाउट रहा तो आप क्लियर करवा सकते हैं, डोंट वरी, राइट? जस्ट जस्ट अटेंड द क्लासेस, राइट? आपको समझ रहा है नहीं समझ रहा है, दैट इज द इम्पोर्टेंट थिंग, राइट? अगर समझ रहा होगा देन यू कैन बेट, राइट? अदरवाइज मतलब आप कंसिडर कर सकते हो, ठीक है? सो डोंट वरी, राइट? ऐसा जरूरी नहीं है. Is there 100% placement guarantee? No, there is no 100% placement guarantee guys, because मतलब मैं कोई भी गारंटी नहीं ले सकता आपके प्लेसमेंट की, राइट? फॉर द लर्निंग में आपको 100% चीजें समझेंगी, आपको हर एक चीज में हेल्प की जाएंगी, इसकी गारंटी है, राइट? 100% placement guarantee is like कि if you give me the 39K and I will give you the job, राइट? ऐसा कुछ नहीं रहता है, राइट? यहाँ जहां भी आपको लगता होगा 100% प्लेसमेंट गारंटी है, ऐसा नहीं रहता, ठीक है? सो प्रिपरेशन में हेल्प मिलेगी. एक सेकंड. यस अबे. सर मी म्हणजे थोडे अदर क्लासेस पण बघितले होते, पण त्यांचं कसं हे आहे, ते 2 घंटे डेली घेतात आणि त्यांचे 6 डेज अ वीक असते आणि त्यांचा 6 महिन्यामध्ये सिलेबस एंड होते. तर आपला 4.5 मंथ मध्ये डेली 1 आवर आणि 4 डेज अ वीक क्लासेस मध्ये. नाही, सो स्टार्टिंगला जोपर्यंत आपल्याला पायथन नाही समजत तोपर्यंत 1 आवर राहणार आहे. मग जे बोनस टेक्नॉलॉजीज राहणार आहे त्यामध्ये पॅरलल क्लासेस राहतील. पॅरलल म्हणजे 2 टाइमला क्लासेस राहतील तुमचे, राईट? सध्या 1 आवर क्लासेस आहे, कारण की स्टार्टिंगला इनिशियली नाही समजत, दॅट्स वाय. एकदा पायथन समजल्यावर मग आपण कसंही ऍडजस्ट करू शकतो. येस सर. आणि आणि सर 4.5 म्हणजे 4.5 मंथ्स नसतात, राईट? थोडासा वाढतो सिलेबस, राईट? म्हणून तुम्ही सेफ साइड 6 मंथ्स कन्सिडर करा. आणि सर प्रत्येक मॉड्यूल साठी वेगवेगळे टीचर आहे की? 3 टीचर आहे, राईट? फॉर द डेटा सायन्स मी, राईट? म्हणजे त्यामध्ये मी पायथन, राईट? पांडास, नंपाय, सगळ्या लायब्ररीज इन शॉर्ट आणि फ्लास्क एवढ्या गोष्टी मी घेणार आहे, राईट? फ्रंट एंड साठी HTML CSS जावास्क्रिप्ट आणि बूटस्ट्रॅप साठी दुसरे ट्युटर आहे. अनालिटिक्सच्या पार्ट साठी दुसरे ट्युटर आहे. 3 ट्युटर आहे, तिन्ही वर्किंग प्रोफेशनल आहे. येस सर. आणि सर मशीन लर्निंग, NLP, कम्प्युटर विजन हे सगळं होणार आहे ना यामध्ये? हा, CV आहे ना, कम्प्युटर विजन आहे ना, NLP पण आहे, राईट? त्या लायब्ररीज त्याच्याच आहे, तुम्ही जर रिसर्च कराल तर. येस सर. हा सर एक लास्ट क्वेश्चन होता सर. यस, बिलकुल. सर HTML आणि डेटा सायन्स याचं म्हणजे कनेक्शन तर नाही आहे सर? नाही, बट आता स्ट्रीम हे हा, आपण काय करत आहे की सपोज आता डेटा सायन्स मध्ये सध्या जास्त ओपनिंग नसेल तर असं नको व्हायला की आपल्याला कुठेच अप्लाय नाही करता येईल. तर तुम्हाला HTML CSS ह्या बेसिक गोष्टी आहे. HTML CSS एखादी बॅकएंड टेक्नॉलॉजी आणि फ्रेमवर्क, जर ह्या गोष्टी आल्या तर तुम्हाला खूप जास्त जॉब ओपनिंग्स ओपन होऊन जातील, राईट? म्हणजे डेटा सायन्स तर आहेच, पण बोनस मध्ये आहे त्या गोष्टी, राईट? जर तुम्हाला स्किप करायचं तुम्ही करू शकता, बट आय सजेस्ट की तुम्ही करून घ्या. येस सर. थँक्यू सर. येस सर, Yeah. ज्याला पॉवर BI करायचं असेल त्याला पायथन शिकावंच लागते का? नाही, इट इज अ डेटा अनालिटिक्स टूल. पण फक्त पॉवर BI कराल तर कमी चान्सेस राहतात. तेच म्हणजे फक्त डेटा अनालिस्ट या पर्टिक्युलर जॉब रोल साठी तुम्ही होऊ शकता, अप्लाय करू शकता. आणि त्यातही मल्टिपल टूल्स आहे, जसे टॅब्ल्यू आहे, पॉवर BI आहे, राईट? हे व्हिज्युअलायझेशन. म्हणून ओके. म्हणजे कारण मी ऍक्च्युली वर्किंग करते ऍज अ फायनान्शियल अनालिस्ट, तर त्याच्यामुळे तुमच्यासाठी तेवढे ठीक आहे पॉवर BI वगैरे. बट जर तुम्हाला करिअर मध्ये ग्रोथ आणि स्विच करायचे आहे मल्टिपल, तर मग तुम्हाला पायथन वगैरे आला तर व्यवस्थित होईल, आणखी तुम्ही ग्रो करा. ओके, थँक्यू. ओके, सो गाईज, सी यू टुमॉरो. उद्या आपण सेम टाइमला भेटू. वी विल स्टार्ट सिलेबस फ्रॉम टुमॉरो ओनली, ठीक आहे? जर तुमचे क्वेश्चन काही तुम्हाला आणखी वाटत आहे क्वेश्चन, तर तुम्ही नोट डाऊन करू शकता. उद्याच्या क्लास नंतर मी तुम्हाला डाऊट क्लिअर करून देईल सगळं, ठीक आहे? ओके, थँक्यू फॉर अटेंडिंग अँड गिव्हिंग युअर व्हॅल्युएबल टाइम गाईज. चलो.
Thank you. See you guys tomorrow.